नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच आहात. तर दिव्यांग बांधवांसाठी मी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे. तर दिव्यांग बांधवांना जसं CSC सेंटरला, नेट कॅफेमध्ये जसं बाहेर जावं लागते, काही ज्या डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी, नवीन फॉर्म भरण्यासाठी अशा बहुतशा कामं असतात की दिव्यांग बांधवांना बाहेर जावं लागते. तर हे की जे म्हणजे CSC सेंटर आहेत किंवा सायबर कॅफेवाले आहेत, तर हे अतिरिक्त फी घेतात दिव्यांग बांधवांकडून. त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो आणि वेळेवर काम पण होत नाही. म्हणजे त्या कामासाठी त्यांना वारंवार चकरा मारावं लागते. तर अशी एक माहिती मिळालेली आहे की जळगावमध्ये कलेक्टर ऑफिसला आणि तहसील कार्यालयाला जे संघटना आहेत त्यांनी निवेदन दिले होते की यांचं एक वेगळं CSC सेंटर उघडावं दिव्यांग बांधवांसाठी. तर जळगावमध्ये या गोष्टीला यश आलेलं आहे आणि तिथं स्वतंत्र CSC सेंटर म्हणजे दिव्यांगांसाठी, स्पेशल दिव्यांगांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी स्पेशल असं CSC सेंटर उघडणार आहे. तर सुरुवात तर एका जिल्ह्यापासून झालेली आहे. तर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे CSC सेंटर उघडतील आणि दिव्यांग बांधवांना कुठे फिरण्याची गरज नाही. फक्त ज्या ठिकाणी स्पेशल दिव्यांग बांधवांसाठी ज्या CSC सेंटर उघडलेलं आहे त्या तिथेच जाऊन ते आपले कामं, महत्त्वपूर्ण कामं ते करतील आणि त्या अनुषंगाने त्यांना पण खूप सोयीस्कर जाईल आपले कामं करण्यासाठी आणि लवकरात लवकर कामं होतील. जे कागदपत्र पण आहेत ते वेळेत त्यांचे पूर्ण होतील आणि त्यांना अडचण जाणार नाही आणि वारंवार इकडे तिकडे फिरायची गरज नाही. अतिरिक्त फीस पण द्यायची गरज नाही आणि वारंवार इकडे तिकडे जाण्यामध्ये त्यांचा जो वेळ जातो आणि पैसा पण खर्च होतो तो पण वाचेल. तर सुरुवात तर झाली आहे एका जिल्ह्यापासून, तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण हे प्रयत्न होईलच. तर प्रत्येक दिव्यांग बांधवांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही पण संघटनेमार्फत असं काही करा की तिथपर्यंत तहसील कार्यापर्यंत, जिल्हा कलेक्टर ऑफिसपर्यंत निवेदन द्या आणि त्यांच्यामार्फतच ह्या सगळ्या योजना आहेत. म्हणजे CSC सेंटर उघडण्यासाठी, स्वतंत्र CSC सेंटर दिव्यांग बांधवांसाठी उघडण्यासाठी ही एक चांगली संधी आपल्याला उपलब्ध करून मिळणार आहे. तर ही होती एक नवीन माहिती. तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.